विद्या विभूषितं गुरुत्तमाकरं प्रसिद्धं रामायणं विशारदं धैर्यजानुवाहं धृतशतदंशं बद्धपद्मासनस्थं पीतं वसोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामं करुणसीतामुखकमलमीललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददत्मुरुजटामण्डलं रामचन्द्रं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् श्रीगुरुचरणसरोज निजमनोमुकुरसुधारी वरनो रघुबर विमल जशोज दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम। श्री राम प्रभु रामचंद्र भगवान की जय। ऐसा स्वभाव विश्वामित्र आले गेले श्री राम सौमित्र सांगे जनकाचे आले पत्र जाणे सत्वर मिथिले सेवे जनक मिथिले चांग पवर धनुर्याग सीता स्वयंवर तेथे मिळले सुरनार तेने ऋषीश्वर बोलाविले प्रभु रामचंद्र भगवान
हनुमान विराजिए आइए हनुमान विराजिए मसईता गते मसईता गते कथा करो मति हनुमान विराजिए आइए 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 हनुमान विराजिए भवन सुता हनुमान की मोठी भाग्याची गोष्ट आहे की आज गेले 5 दिवस आजचा 6वा दिवस भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवन चरित्राची कथा की जीवनातली आपल्या जीवनातली सगळी व्यथा घालवणारी कथा आपण श्रवण करतो आहोत. गेल्या 5 दिवसांमध्ये आपण बालकांडाच्या भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार होऊन प्रभूंनी 14 विद्या 64 कला प्राप्त केल्या आणि पुढे 108 तीर्थ भारतातल्या सर्व तीर्थांची तीर्थयात्रा केली आणि तीर्थाचा मार्ग करून विश्वामित्र ऋषींसोबत यज्ञाचं रक्षण करण्यासाठी प्रभू जंगलात गेले. ऋषींच्या आश्रमामध्ये जाता जाता मध्ये रस्त्यात आपण काल बघितलं की ताटिका नावाच्या राक्षसीचा उद्धार केला. तो म्हणजे ताटिका का मारली रामाने? कारण भगवान प्रभू रामचंद्राचं हे बोहणीचं गिराईक होतं. जसं भगवान श्रीकृष्णाचं पूतना मावशी हे बोहणीचं गिराईक होतं. पूतना का मारली आणि ताटिका का मारली? आता माझ्याकडे एवढा वेळ नाहीये सविस्तर सगळं सांगायला, पण ताटिकाची आपण मागील जन्माची कथा बघितली, पूर्वजन्म वृत्तांत, त्यामुळे आपल्याला कळलं की ताटिका का मारावी लागली. म्हणून भगवान प्रभू रामचंद्र आश्रमात जाऊन यज्ञाचं रक्षण केलं. ते म्हणजे मारीच सुबाहूला बाण मारला, एका बाणात दोघांचं काम झालं. एक मारला गेला आणि एक घाबरून पळाला, उडून गेला बाणाच्या हवेने, ते समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला. आता मारीच परत कधीच वाटत जाणार नव्हता रामाच्या, पण पुढच्या वर्षी तरी जाईलच वाटत. पुढच्या वर्षी तुम्हाला कळून जाईल मारीच मामाने काय केलं. सुबाहू मारीच मारले, यज्ञ पूर्ण झाला आणि विश्वामित्र ऋषी जेव्हा रामाला पोहोच करणार आहे तेव्हाच मिथिलेच्या जनक राजाचं पत्र आलं की जनकाची मुलगी सीता तिचा स्वयंवर सोहळा आहे आणि सगळ्या देशोदेशीचे राजे राजकुमार विद्वान पंडित शास्त्री यक्ष किन्नर गंधर्व देव राक्षस मानव सगळ्यांना बोलावलेलं आहे. म्हणून ऋषी मुलीमध्ये सप्त ऋषींपैकी विश्वामित्र ऋषींना सुद्धा बोलावलं आणि त्यांच्यासोबत भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि 88,000 ऋषी त्यांच्यासोबत निघालेले आहेत.
जेव्हा सकाळपासून प्रवास चालू आहे, मजल दर मजल करत, कधी जंगलाचा रस्ता लागतो, कधी शहरं लागतात, कधी गावं लागतात, पायी प्रवास करीत करीत एका जंगलामध्ये त्यांचा मुक्काम पडला. जंगलामध्ये संध्याकाळची वेळ झाली, म्हणजे दिवस मावळायला गेला. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, आज इथंच मुक्काम करू, उद्या जाऊ सकाळी मिथिलेला. म्हणून तिथेच मुक्काम केला. आणि भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी, रामायणामध्ये तसं वर्णन आहे, त्यांनी डबा भरला आणि दिवस मावळता बहिर्विधीला निघाले. पण जाता जाता बऱ्याच अंतरावर गेले आणि त्यांनी एक दृश्य बघितलं. ते म्हणजे असा ओस उदास पडलेला एक आश्रम आहे. सर्व दगडी बांधकाम आहे आणि पण त्या आश्रमात कुणीच राहत नाही. माणसं नाही, पशु नाही, पक्षी नाही, झाडं सुद्धा वाळलेले आहेत. इतका धोधो पाऊस पडतोय तरी सुद्धा झाडं वाळलेली आहेत. अरे काय असेल या आश्रमाचं रहस्य? लक्ष्मणाने विचारलं, दादा नेमकं काय असेल रे? दादाने सांगितलं, आपण विश्वामित्र ऋषींना विचारू, गुरु आपल्याला याचं उत्तर नक्की देतील. म्हणून दोघे भाऊ विश्वामित्र ऋषींकडे आले आणि गुरूंना विचारलं, महाराज आम्ही आत्ता बहिर्दिशेला गेलो होतो, आम्ही तिकडे एक उदास ओसाड असा एक आश्रम बघितला, तो नेमका कोणाचा आहे? तिथं का कोणी राहत नाही? विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, रामा खूप मोठी कथा आहे. अरे तर त्या आश्रमाची कथा म्हणजे ज्यावेळी कथा खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला परत कुणी सांगणार नाही आहे, म्हणून लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐकत राहा. बाकीच्या गोष्टी तुम्ही ऐकू शकाल, पण रामायणातल्या इतक्या खोलवरच्या गोष्टी तुम्हाला शक्यतो कुणी सांगणार नाही. म्हणून आणि रामायण तुमच्या अगदी पाठ झालं पाहिजे. का माहिती आहे? कारण उद्या तुम्ही बाहेरच्या गावी गेले तर लोक म्हणतील, अरे तुम्ही तर त्या सीमाताईच्या गावाचे आहात ना, तिथं रामायणाचार्य आहे, मग रामायणाचार्याच्या गावचे असून तुम्हाला रामायण माहिती नाही? लोकांनी तिकडे विषय नुसता काढला की लगेच तुम्ही फडखड खडखड खड सगळं रामायण सांगून टाकलं पाहिजे. रामायण तुमच्या पाठ झालं पाहिजे. म्हणून विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, ज्यावेळी ब्रह्मदेवाने सृष्टीच्या उत्पत्तीचं काम हाती घेतलं, भगवान विष्णूने स्थितीचं काम हाती घेतलं आणि भगवान शंकराने प्रलयाचं काम हाती घेतलं, तेव्हा ब्रह्मदेव काम करताहेत. काम करता 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 भगवंताने सहज विचारलं, काय हो ब्रह्मदेवा, तुम्ही किती काम करू शकता? पण काही माणसाला खूप भूषण असतं. पत्रिकेत नाव जर टाकलं ना, मग तर काय करावं तेच कळत नाही. कुणी काम सांगायची हौस असते, ब्रह्मदेवाला हौस होती, काम सांगितलं काम करतो आहे. म्हणून भगवंताने विचारलं, ब्रह्मदेवाने सांगितलं, मी 4 खाणीमध्ये 84 लाख योनी निर्माण करतो. अरे इतकं काम करतो? भगवान म्हटले ठीक आहे. भगवान निघून गेले आणि ब्रह्मदेव रात्री विचार करू लागला, अरे मी काय म्हणलो, 84 लाख योनी त्या काही सोप्या आहेत का? आता ब्रह्मदेवाला झोप येईना. रात्री काम आणि दिवसा काम. काय काम करताय माहिती आहे? चिखल करायचा. आता तर धोधो पाऊस चालू आहे, त्यामुळे काही पाणी आणायची गरज नाही, पण ब्रह्मदेव चिखल करतो आहे आणि चिखलाचे गोळे बनवतो. असे गोळे बनवून त्याला आकार देतो, कान नाक डोळे, आणि संजीवनी मंत्र टाकला की त्याचा एखादा पशु निर्माण होतो, एखादा प्राणी निर्माण होतो, एखादा झाड निर्माण होतं. असं करता 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 80 लाख योनी निर्माण झाल्या. आणि भगवान आले तर ब्रह्मदेवाला फणफण फणफण ताप आलेला आहे. कारण ब्रह्मदेव रात्री झोपत नाही, दिवसा झोपत नाही, कारण कामाचा धाक तेवढा आहे. ब्रह्मदेवाकडे बघितलं आणि म्हटले, अरे काय अवस्था झाली तुमची? ब्रह्मदेवाने सांगितलं काय नाही. भगवान म्हटले काही नाही. अहो एवढं तुमचा चेहरा एवढा सुकून गेलाय, तुम्हाला किती ताप भरलाय, आज तुम्ही काम करायचं नाही, घरी जा बघू, आराम करा घरी.
ब्रह्मदेव घरी आले आणि आराम करत आहेत. झोपले, पण कामाच्या माणसाला झोपूनही दम निघत नाही. दुखत असलं तरी सुद्धा त्याला वाटतं बसल्या बसल्या तरी काहीतरी करावं म्हणून. आणि तशी ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री ही सुद्धा रोज कटकट घालायची. 6 महिने झाले, घरी अजिबात पत्ताच नाही. घरी काही आहे की नाही काही माहितीच नाही. रात्रंदिवस कामच करता आहे. काही पगार वाढून देणार आहे का, सारखं चालू आहे. ब्रह्मदेव म्हटले, आज मी घरीच आहे, सांग मला काय काम सांगायचं ते. पण ती म्हटली, आता आराम करायला राहिले ना, आता आरामच करा. ब्रह्मदेवाला कुठे दम निघतो. पत्नी कामात आहे तोपर्यंत अंगणामध्ये गेले. एका चरवीत पाणी घेतलं, अंगणात पाणी टाकलं, चिखल केला, चिखलाचा एक गोळा केला आणि त्याला आकार दिला. नाक, कान, डोळे, हात, पाय आणि त्याच्यामध्ये संजीवनी मंत्र टाकला. मंत्र टाकल्याबरोबर सुंदर अशी एक गोजीरवाणी छोटीशी मुलगी झाली. आणि ब्रह्मदेवाला इतका आनंद झाला. ती मुलगी देवाने ठरवला आता ही माझ्याकडेच ठेवायची. ब्रह्मदेवाने त्या मुलीचं नाव ठेवलं अहिल्या. आणि ती मुलगी सावित्रीकडे दिली. सांगितलं, हे बघ आता माझ्यासोबत अजिबात भांडायचं नाही. ही मुलगी दिली ना, हिचं संगोपन करीत राहायचं. आणि सावित्री करू सुद्धा लागली. त्या मुलीच्या नादात सावित्रीला कशाचीच आठवण नाही. रात्रंदिवस तिच्याच नादामध्ये आहे. एक दिवस नारद महर्षी आले. मुलगी लहानाची मोठी होत आहे. पाहता पाहता 7-8 वर्षाची झाली. आणि शास्त्र असं सांगतंय की मुलीला जोपर्यंत रोजदर्शन होत नाही तोपर्यंतच मुलीचा विवाह झाला पाहिजे. जर तोपर्यंत नाही झाला तर तिच्या पापाला बाल हत्येचं पातक लागतं. पण आता शास्त्राला कोण मानेल. आता शासनाला मानावं लागतं. म्हणून कायद्यांच्या नियमाने चालावं लागतं. आता धर्माचा आणि शास्त्राचा कुठे विचार राहिला नाही. त्याचा विचार करायला गेलं की बंधनं पडतात. म्हणून ब्रह्मदेवाची ती मुलगी 7-8 वर्षाची झाली. आणि नारद महर्षी सहजच फिरत 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 तिकडे आले. आता ब्रह्मदेव नारद महर्षींचे वडील होते. ब्रह्मदेवाने विचारलं, काय हो पिताश्री, काय चाललंय सध्या. ते म्हटले, काही नाही, असंच चालू आहे घरचं शेतातलं. बसले आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, अहिल्या बेटा पाणी आण. पाणी आण म्हटल्यावर अहिल्या पाणी घेऊन आली. नारद महर्षीने ही मुलगी अजून पाहिलीच नव्हती, स्वतःची बहीण. अरे नारद महर्षीने विचारलं, कोण आहे हे. सांगितलं, ही अहिल्या आहे. अहिल्या कोण अहिल्या. सांगितलं, तुमची बहीण. काय, माझी बहीण. नारद महर्षीने सांगितलं, जरा अवघडच दिसतंय. अरे एवढी सुंदर मुलगी. तिच्या चेहऱ्याकडे बघून नारद महर्षीने सांगितलं, कारण अति सुंदरता सुद्धा मनुष्याला घातक ठरू शकते. सुंदरता सुद्धा कधी कधी माणसाचा शत्रू बनू शकते. म्हणून नारद महर्षी तिथून निघून गेले. आणि नारद महर्षी आता विचार करू लागले, नेमकं काय केलं पाहिजे. पण काही कामानिमित्ताने इंद्र ब्रह्मदेवाकडे आला. इंद्राने सुद्धा ती मुलगी बघितली. आणि आता इंद्र काहीच बोलला नाही. बघितल्याबरोबर रामायण सांगतोय तो बेशुद्ध पडला. इतकी सुंदर मुलगी बघितल्यावर जेव्हा तो शुद्धीवर आला ना, तेव्हा तो तिथून निघून गेला. काम सुद्धा सांगितलं नाही का कोणत्या कामासाठी आला होता. जेव्हा परत गेला, नारद महर्षीला सांगितलं, तुम्ही ब्रह्मदेवाची मुलगी बघितली. त्यांनी सांगितलं, हो, काय सुंदर आहे, मला असं वाटतं तिच्यासोबत लग्न करावं. नारद महर्षीने सांगितलं, तिच्यासोबत लग्न कुणाचं होईल सांगता येत नाही, पण तिच्या लग्नाचा स्वयंवर असणार आहे. नारद महर्षीने ब्रह्मदेवाला फोन केला आणि सांगितलं की तुम्ही बृहस्पतींना बोलवा, देवांचे गुरु, आणि त्यांना विचारा हिच्या लग्नाचं काय केलं पाहिजे. कारण मोठ्या भावाला बहिणीच्या लग्नाची काळजी असते. म्हणून बृहस्पतींना बोलावलं आणि बृहस्पतींनी सांगितलं, ब्रह्मदेवा, हिच्या लग्नाचा पण खूप कठीण असला पाहिजे. शक्यतो कुणाला जिंकता न यावा असा असला
असला पाहिजे, नाहीतर तिच्या लग्नात मारामाऱ्या होतील, युद्ध होईल, रणकंदन होईल, रक्ताचे पूर वाहतील. अरे ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही सांगा ना मला. बृहस्पतीने सांगितलं हिच्या लग्नाचा पण ठेवा की जो दोन प्रहरामध्ये पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल. बृहस्पतीने सांगितलं आणि ब्रह्मदेवाने लगेच पत्रिका छापल्या. पत्रिका छापून लगेच जिकडे तिकडे पत्रिका पाठवल्या आणि सगळे देव सावध झाले. अरे 2 प्रहरामध्ये म्हणजे 6 तासामध्ये, 3 तासाचा एक प्रहर, 6 तासामध्ये पृथ्वी प्रदक्षिणा करून यायची आहे. ज्याने त्याने आपलं वाहन सजवलं. आता पहिली बातमी तर नारदाने इंद्राला दिली, कारण इंद्राने सांगितलं होतं मला सांग म्हणून. इंद्राने आपला ऐरावत घेतला, समुद्र मंथनामधून निघालेला हत्ती. ऐरावतावर इंद्र बसला. इंद्राने आपला मित्र सोबत घेतला चंद्र हरणावर बसला. यम सुद्धा निघाला टोणक्यावर बसून. कुबेर निघाला आपल्या पुष्पक विमानात बसून. प्रत्येकाने आपापलं वाहन घेतलं. कार्तिक स्वामी निघाले मोरावरती बसून. यक्ष किन्नर गंधर्व वरुण मेघ वायू अग्नी सगळ्यांनी आपापली वाहनं घेतले. गणपती बाप्पा सुद्धा निघाले. गणपती बाप्पा कशावर बसले माहिती? उंदरावरती. आता उंदीर मामाला घेऊन गणपती बाप्पा आले. बाकीचे लोक म्हटले एवढं तुमचं वाहन कधी प्रदक्षिणा करायचं, कशाला कुठाने करतात? पण गणपती बाप्पाने सांगितलं नाही, आपलं लोकांचा काही संबंध नाही. लोकांच्या गाड्या डांबरी रस्त्याने पळतात, पण आमचं वाहन कधी डांबरीने पळत नाही. कुपटी डांबरीचा आमचा काही संबंध नाही, आमचा कधीच ऍक्सिडेंट होत नाही. अरे ते म्हणे गणपती बाप्पाचं काम चांगलं आहे. अशी एक रेषा ओढली. अजून नवरी तयार नाही, नवरदेवही तयार नाही. एक रेषा ओढली पांढरी. सगळ्यांना त्याच्यावर उभा राहायला सांगितलं, उजवा पाय पुढे ठेवून. बृहस्पतीने सांगितलं मी 3 पर्यंत अंक म्हणेन, सगळ्यांनी सावध व्हायचं. सगळे आपापल्या वाहनांचे दोर हातात धरून उभे राहिले आणि बृहस्पती सांगू लागले एक म्हटल्या बरोबर सगळेजण एवढे सावध झाले. म्हटले 2 आणि 3 म्हटल्या बरोबर असे वाहन निघाले जिथे आपापल्या वेगाने इंद्र चंद्र वरुण अग्नी कुबेर एवढे वाहन पळतायत, एवढे पळतायत. पृथ्वी प्रदक्षिणा 2च प्रहरात करायची, सोपी गोष्ट नाहीये. ते तर पृथ्वी प्रदक्षिणा करायला गेले, पण बाकीचे म्हातारे माणसं होते ना बसलेले, ते म्हटले आता आपला मोसून तरी काय उपयोग आहे, जरा घरी जाऊ, जनावराला चारा टाकू, आणखी काही पोरांना भाकरी खाऊ घालून येऊ. म्हातारे माणसं निघाले. जात असता मध्येच त्यांना एक साधू भेटले. ते साधू गंगेचं स्नान करून आलेले होते. हातात पाण्याचा कमंडल भरलेला होता आणि ते भजन करीत चालले होते. सगळ्यांनी विश्वनाथ
त्या साधूचं नाव आहे सप्त ऋषींपैकी असलेले गौतम नावाचे ऋषी. भजन करीत चालले होते, पण इकडून म्हातारे माणसं कुठून आले म्हणून विचारलं, काय हो बाबा, कुठे गेले होते? ते म्हणे, गेलो होतो असंच. बाकीचे माणसं म्हटले, आता काय करायचं, साधून आपलं भजन कीर्तनच करावं, कशाला लोकांच्या पंचायती करायच्या. पण ते म्हटले, नेमकं गेले कुठं होते जरा कळलं तर बरं होईल. काही माणसं म्हटले, अरे काय हरकत आहे सांगायला. पण ते म्हणे, वारकऱ्याला काय पंचायत आली, वारकऱ्याने फक्त वारीच करावी. आता यावर्षी वारी नाही तर घरात बसून राहावं. पण वारकरी काही कमी नाही. वारकरी म्हणजे झोपलेला वाघ आहे. जेव्हा जागा होईल ना, कुणाची बरीगत राहणार नाही. वारकऱ्यांच्या नादी लागू नये. पण लोकांच्या ध्यानात काहीच नाहीये. कारण वारकऱ्याला कमी समजलं तर काय होतं माहिती. एका राजाच्या मुलीने असा पण ठेवला होता. तिचं लग्न होत नव्हतं, कारण तिचा असा एक प्रश्न होता, जो मला 20 पर्यंत अंक मोजून दाखील मी त्याच्यासोबत लग्न करेन. आता लोक स्वयंवर सोहळ्यामध्ये लोक यायचे आणि शिकलेले हुशार यायचे. कुणी मराठीत म्हणायचं 1 2 3 4 20 पर्यंत म्हणायचं, ती म्हणायची खाली बस. दुसरा म्हटला 1 2 3 4, आणखी वेगवेगळ्या भाषेमधून म्हणू लागले, पण तिला काही पटेना. तेवढ्यात एक वारकरी आला. आता वारकरी म्हटल्यावर कसं, मळकट कळकट कपडे, त्याचे धोतर घातलेलं, टोपी कसली, गळ्यात टाळ, गंध लावलेला, माळा. मग काही इतका साधा दिसल्यावर लोक म्हटले, काय करायचं वारकऱ्याला, जा तुझी वारी कर. तो म्हटला, पण काय चाललंय मला बघून तरी द्या. वारकऱ्याला नेट नाही भारी आला मध्ये. तिने सांगितलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील तरच मध्ये बस. तो म्हटला, सांगा प्रश्न. ती म्हटली, सांग मला 20 पर्यंत अंक मोजून दाखव. तो म्हटला, माझ्यासोबत लग्न करशील? ती म्हटली, हो हो. तिला म्हटले, विचार तू प्रश्न. ती म्हटली, एक. बघा वारकरी किती हुशार असतात. यांच्या 4 पुस्तकं शिकण्याला काय महत्व आहे. तिने सांगितलं, एक. तो म्हटला, 1 एको देवा, 2 ब्रह्म व माया, 3 गुण, 4 वेद, 5 पंचमहाभूते, 6 शास्त्रे, 7 सप्त स्वर, सप्त ऋषी, सप्त पाताळ, सप्त समुद्र, सप्त रंग, सप्त समुद्र, 8 अष्टवसु, 9 नवविध भक्ती, 10 दिशा, 11 एकादश रुद्र, 12 राशी, 13 धनतेरस मुहूर्त, 14 विद्या, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्वे, 18 पुराणे, आणि आता 19ला पुढे अडकवला. पण पटकन म्हटलं 19 तू आणि 20 मी. झाला की स्वयंवर सोहळा. वारकऱ्याला कधी कमी समजू नये. वारकऱ्यामध्ये आहे, पण फक्त बोलून दाखवत नाही. आणि आता किती दिवस वारकरी तरी शांत बसणार आहे बसून. म्हणून लोकांनी सांगितलं, अरे काय करायचं, साधू माणसाला भजन करावं. पण ते म्हटले, जरा सांगा. लोकांनी काही म्हातारी माणसं म्हटले, अरे ब्रह्मदेवाच्या मुलीचा स्वयंवर सोहळा आहे आणि पण आहे पृथ्वीला प्रदक्षिणा करणे 2 प्रहरामध्ये. तो म्हटला, काय? गौतम ऋषींनी सांगितलं, अरे 2 प्रहरामध्ये कशाला, मी तर आत्ताच केली प्रदक्षिणा, एकदा नाही 5 वेळा केली. 5 काय? ते म्हणे, कशी? गौतम ऋषींनी सांगितलं, रामायण सांगतंय, शास्त्र सांगतंय, जेव्हा गावरान गाय जनत असते तेव्हा, जेव्हा वासराचं मुख बाहेर येतं तेव्हा गाय 2 मुखी होत असते. आणि 2 मुखी गाय झाली की तिला प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य भेटत असतं. म्हणून गौतम ऋषींनी सांगितलं, मी तर अशा 5 प्रदक्षिणा केल्यात, आत्ताच केले एवढ्यातच. काय? लोक म्हटले, खरं असेल का रे याचं? पण आपण सांगू ना बृहस्पतीला. गौतम ऋषीला घेऊन बृहस्पतीकडे आले आणि बृहस्पतीने सांगितलं, याला शास्त्र मान्यता आहे, याच्या प्रदक्षिणा खऱ्या आहेत. म्हणून
बाकीचे लोक म्हटले मग काय बघत बसले, लग्न उरकून टाका. आणि लगेच लग्न उरकून टाकलं. अहिल्या नवरी आणि गौतम ऋषी नवरदेव यातकीन पद्धतीने घाईघाईने लग्न झालं आणि नवरदेव नवरी निघून सुद्धा गेले. नवरदेव नवरीला वाटं लावलं, लोक जेवून खाऊन घरी निघाले आणि मग इंद्र आला सगळ्यात पुढं. बाकीचे कोणाचे वाहन मध्येच मेले, कुणाचे पंक्चर झाले, कुणाचे मोडून गेले, कुणाचे ॲक्सिडेंट झाले, कुणाचे काय काय झाले. आणि इंद्र पुढे आला, त्याच्या पाठीमागून चंद्रही आला. इंद्राला माहिती होतं मीच पुढे आलोय, आता माझाच नंबर लागणार आहे. पण म्हातारे माणसाला म्हटले अरे कोण आहे? इंद्र आला काय? अरे आला पण ते म्हटलं पण काय? होऊन गेलं. ते म्हटलं कोण आला माझ्या पुढं? साहेब तुझ्या पुढं नाही आला, पण गौतम ऋषींना गायीची प्रदक्षिणा केली आणि अहिल्या त्यांना दिली. इंद्राची तळ पायाच्या मस्तकात गेली. इंद्र रागाने लालबुंद झाला आणि ब्रह्मदेवाला बोलू लागला अरे तुला एवढंच करायचं होतं, आम्हाला कशाला सांगितलं रे? आम्ही कशाला दमलो असतो रे? पण सांगितलं ब्रह्मदेवा ध्यानात ठेव, अहिल्याचा विवाह माझ्यासोबत होणार होता, पण तू खोटेपणा केलास ना, मी एकदा तरी अहिल्याचं शीलभंग करेल. बृहस्पतीने सांगितलं ब्रह्मदेवाला अहिल्याची काळजी घ्यायला सांगा गौतम ऋषीला, कारण इंद्र कपटी आहे, तू काहीही करू शकतो, त्याच्याकडे सत्ता आहे. सगळेजण निघून गेले. अहिल्या गौतमाचा संसार सुरू झाला. आणि एक दिवस इंद्राने ठरवलंच, चंद्राला सोबत घेतलं, सांगितलं अरे अपमान सहन होत नाहीये, म्हणून पितृतिथीच्या दिवशी इंद्र आणि चंद्र गौतमाच्या आश्रमासमोर गेले. रात्रीचे बरोबर 12 वाजले. चंद्राला सांगितलं तू कोंबडा व्हायचं आणि बाग द्यायचा. कोंबड्याने बाग दिला आणि गौतम ऋषींनी आपलं उपर्ण खांद्यावर टाकलं आणि गंगेवर स्नानासाठी निघून गेले. इंद्राने वेश पालटला, गौतम ऋषीचं रूप घेतलं आणि अहिल्याला येऊन सांगू लागला अहिल्ये आज स्नान करायला जायचं मन होत नाहीये, आज मला थोडं बरं वाटत नाहीये, म्हणून माझं डोकं दाब, माझी सेवा कर. आणि सेवा करता करता कपटी इंद्राने खोट्या गौतमाने अहिल्याचं शीलभंग केलं. गौतम ऋषी खरे गंगेवर गेले, गंगा माईला हात लावला तर जसा शॉक बसला. गौतम ऋषी म्हटले नाही, काहीतरी विपरीत घडत आहे. गौतम ऋषींनी विचार केला, गंगा माई पतिव्रता आहे, अर्ध्या रात्री मी तिला हात लावला ना, परत मागे फिरून आले आणि येऊन पाहतात तर दरवाजा बंद आहे आणि घरात कुणाचा तरी गडी माणसाचा आवाज येतो. म्हणून अहिल्याला हाक मारली, अहिल्या दरवाजा उघड. पण अहिल्या म्हटली अरे माझी पती तर घरात आहे, मग बाहेरून कोण बोलतोय? दरवाजा उघडत नाहीये. तेव्हा गौतम ऋषींनी दरवाजावर अशी लाथ मारली तर दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, पण गौतम ऋषींना बघितल्याबरोबर इंद्राचं खोटेपणा निघून गेला आणि इंद्र स्वतःचं रूप प्रकट झाला. गौतम ऋषींनी सांगितलं अरे तू खूप पाप केलंस रे इंद्रा, अरे तू राजा आहेस, तुला कशाची कमी होती? माझ्या गरीबाचा संसार म्हणून तुला काय मिळणार आहे रे? पण जा, तुला मी शाप देतो. ज्या विषय भोगासाठी तू हे केलंस ना, ज्या शरीर भोगासाठी केलंस ना, त्या शरीरावर 1000 भोग पडतील. आणि आता इंद्राला शाप दिल्यावर इंद्र म्हटलं मी काही एकटा नाही बाबा, कारण तो म्हटलं कोण आहे? सांगितलं बाहेर चंद्र आहे. चंद्र माहिती नव्हता पण इंद्राने दाखवून दिला आणि चंद्राला सांगितलं रे कलंकित होशील, तो कलंक लागेल तुला आणि काळा होशील तो. इंद्रा पडली भगे
भाषणाचा विषय सुख वाईट आहे. म्हणून गौतम ऋषींनी सांगितलं, दोघांना शाप दिला. पण इंद्र सांगू लागला, अरे मी राजा आहे, देवांचा राजा आहे, असं भग पडून मी बसलो तर, म्हणून उपशाप मागितला. 1000 भग म्हणजे बेंड होतं ना, बेंड, त्या बेंडाला 7 पडदे असतात सांगतात. ते अशी मोठी गरज येते आणि ती जेव्हा पिकते ना तेव्हा असं ठसठस करतं. ते एवढं दुखतं. एकच भग 7 पडद्यांचा निचरा होईपर्यंत भयंकर हाल होतात. असे इंद्राला 1000 भग, 1000 बेंड त्याच्या अंगावर येणार आहे. आणि उपशाप मागितला. म्हणून गौतम ऋषींनी उपशाप दिला की याच भगाला 6 महिने ह्याचे भग राहतील आणि 6 महिने ह्याचे डोळे होतील. म्हणून इंद्राला आणखी एक नाव आहे सहस्र नयन. आणि चंद्राला शाप दिला. चंद्राने उपशाप मागितला तेव्हा सांगितलं की तुझी चतुर्थीला पूजा होईल. म्हणून चंद्राची पूजा चतुर्थीला केली जाते. अहिल्याला शाप दिला, अगं तू हे काय केलंस? अहिल्याने सांगितलं, स्वामी मला खरंच काही माहिती नाही, मला काहीच कळलं नाही की मी खरं आणि खोटेपणा ओळखू शकले नाही, मला माफ करा. पण सांगितलं नाही, आज जर तुला माफ केलं तर इथून पुढच्या सगळ्या स्त्रिया व्यभिचारी होतील आणि जाणून पाप करून परत म्हणतील आम्हाला कळलंच नाही. मग तुझ्या पापाचं प्रायश्चित्त तुला भेटलं पाहिजे, म्हणून सांगितलं तू शिळा होऊन पडशील इथं. अहिल्याने सुद्धा सांगितलं, महाराज मलाही उपशाप द्या. त्यावेळी सांगितलं, 1000 वर्षानंतर एक दिवस अयोध्या नगरीचा राजा दशरथाच्या पोटी भगवान अवतार घेतील आणि विश्वामित्र ऋषींच्या सोबत जेव्हा ते राम आणि लक्ष्मण या मार्गाने जाईल तेव्हा भगवान प्रभू रामचंद्र त्यांच्या पायाच्या धुलीकणाने तुझा उद्धार होईल. आणि विश्वामित्र ऋषींनी भगवान प्रभू रामचंद्राला, लक्ष्मणजीला आणि 88,000 ऋषींना ही कथा सांगितली. रामाने सांगितलं आपण गेलं पाहिजे तिकडं. भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र ऋषी त्या उदास आश्रमामध्ये गेले. याच आश्रमामध्ये एवढी घटना घडलेली आहे, एवढं पाप इथे घडलेलं आहे, म्हणून हा आश्रम उदास आहे. अरे पण कोणती शिळा असेल अहिल्याची? इकडे तिकडे फिरून बघू लागले आणि पाहता पाहता रामाच्या पायाचे धुलीकण एका शिळेवर उडाले आणि त्या शिळेचा लख प्रकाश पडला आणि कडकड 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 असा आवाज झाला आणि एकदम अशी तेजपुंज एक स्त्री त्यामधून निघाली. तेव्हा ती स्त्री हात जोडून रामाला बोलू लागली, रामा 1000 वर्ष झालेले या जागेवर मी उभी पडून आहे, रात्रंदिवस तुझं भजन करते, पण ऊन वारा पाऊस सहन करते रे रामा. आज किती वर्षाने तू आलास आणि एकदा मला दर्शन दिलं, आज मी शापातून मुक्त झाले. पण रामा लोक काय काय बोललेत रे माझ्याबद्दल. पण रामाने सांगितलं तू शापातून मुक्त झालेली आहे, आता तुला काय मागायचं ते माग. अहिल्याने सांगितलं, रामा मला काहीच नको आहे, चरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले, तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. तुझ्या
आणि शापमुक्त झाले. रामाने सांगितलं तुला काय मागायचं ते माग. अहिल्याने सांगितलं मला काहीच नको रे, फक्त तुझ्या पायावर मरण दे. राम म्हटलं अरे का? अरे तू आयुष्य माग, ऐश्वर्य माग, संपत्ती माग, तुला जे पाहिजे ते देईल. अहिल्याने सांगितलं मला काही नको. अरे किती दिवस जगले तरी लोक मला काय म्हणतील माहिती आहे? जेव्हा मी रस्त्याने जाईल ना तेव्हा लोक म्हणतील अरे ते बघ अहिल्या, ती अहिल्या. जरी रामाने शापमुक्त केलं असलं तरी लोक म्हणतील अरे नाही का ती इंद्राने भोगली होती म्हणून मला जगायचं नाहीये. त्यावेळी रामाने सांगितलं अहिल्या तू खूप महान आहेस म्हणून सर्व पतिव्रतांमध्ये पहिला नंबर तुझा असेल. शास्त्रकारांनी सांगितलं अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशनम्. रामाने सांगितलं 5 पतिव्रतामध्ये पहिला नंबर तुझा राहील म्हणजे अहिल्याचा. रामाने तिला सांगितलं आणि अहिल्याने सांगितलं रामा आता तर तुझ्या चरणावर मी देह ठेवते आहे. तेवढ्यात गौतम ऋषी आले आणि गौतम ऋषींनी सांगितलं आज माझी अहिल्या शापमुक्त झाली. गौतम ऋषींना सुद्धा आनंद झाला कारण तिच्या पापाचं प्रायश्चित्त तिनं भोगलेलं आहे म्हणून आता ती पवित्र झालेली आहे. शिळा होती मनुष्य झाली त्याच्या चरणात झाली. त्याच्या चरणात झाली, त्याच्या चरणात झाली. शिळा होती मनुष्य झाली त्याच्या चरणात झाली. शिळा होती मनुष्य झाली त्यांच्या चरणांची चाली. कारण भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने म्हणता येणार नाही कारण त्यांच्या चरणाच्या धुलीकणाने. म्हणून कारण जेव्हा असं काही ऋषी मुनींना कळालं ना की रामाचा पाय दगडाला लागला की दगडाची श्री होते म्हणून काही ऋषी मुनींनी ठरवलं अरे आपली सुद्धा भाकरीची पंचायतच आहे. आता सप्ते बंद झाले, पंक्ती बंद झाल्या, आता काही म्हणून त्यांनी ठरवलं आपण सुद्धा जाऊ रामाकडे, राम येतो आहे ना. म्हणून ऋषी मुनींनी असे दगड घेतले डोक्यावर. काही म्हटले अरे जरा चांगले दणकट पाहिजे, दोघांनी धरून एका एकाच्या डोक्यावर मांडले. चांगली दणकट पाहिजे, सगळं रानातलं काम तिनं केलं पाहिजे. मोठे मोठे दगड घेऊन रामाकडे गेले आणि व्यवहाराची भाषा माहिती नव्हती म्हणून त्यांनी म्हणायचं होतं की आम्हाला या दगडाच्या स्त्रिया बनवून द्या असं म्हणायचं ना. तिथं गेल्यावर त्यांच्याकडून बदल झाला. ते म्हटले रामा आम्हाला ना बायका करून घे. राम म्हटलं अरे माझं या अवतारामध्ये एक पत्नीव्रत आहे, मी पुढच्या अवतारामध्ये मी तुमच्यासोबत नक्की लग्न करेन.
म्हणून भगवान श्रीकृष्णाने 16,108 प्रज्ञा केलेल्या आहेत. कारण या अवतारामध्ये ऋषी मुनींनी तसं मागितलं. मग पण चरणाने नाही तर चरणाच्या धुलीकणाने. कारण पुढच्या वर्षी तुम्हाला त्याची सविस्तर कथा ऐकायला मिळणार आहे केवट प्रसंगामध्ये. म्हणून अहिल्याचा उद्धार केला. अहिल्याची ज्योत भगवंतामध्ये विलीन झाली. भगवंताच्या धामात अहिल्या निघून गेले आणि विश्वामित्र ऋषी, भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवास सुरू झाला. पायी चालत चालत थेट मिथिलेच्या शेजारी गेले. पण आता गाव जवळ राहिले ना, अंधार पडायला लागला ना, मग अंधाराचं कुठं उगच इकडं तिकडं चाचपत बसायचं. म्हणून त्यांनी सांगितलं आज इथंच मुक्काम करू. गावाच्या अलीकड मुक्काम केला. उद्या सकाळी उठलो की आपण जाऊ मिथिलेमध्ये. दिवसा सगळं बघायला मिळेल, रात्री काय बघणार. म्हणून तिथे मुक्काम ठरला आणि रात्रीच्या वेळी जेवण झाल्यावर असेच गप्पा मारत बसले. तेव्हा लक्ष्मणाने विचारलं, दादा आपण गुरूंना विचारू ना, सीता कोण आहे आणि का तिचा स्वयंवर सोहळा करायचा. त्यावेळी रामाने विचारलं, गुरु महाराजी कोण आहे ही सीता आणि काय एवढा स्वयंवर सोहळा तिचा करायचा. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, रामा तू खरंच खूप हुशार आहेस. जो प्रश्न विचारतो ना अर्जुनासारखाच. कारण प्रश्न सुद्धा माणसाला काही व्यवस्थित विचारता आले पाहिजे की ज्याचं उत्तर कुठेतरी असेल. काही लोकांच्या प्रश्नाचं उत्तरच नसतं कारण तो प्रश्नच नीटसा नसतो. मग रामाने विचारलं म्हणून विश्वामित्र ऋषींनी सांगायला सुरुवात केली. हे बघ, कारण आपल्याला थोडी धावतं आज घ्यायचं आहे. कारण उद्या लग्न करायचं आहे. उद्या लग्नापर्यंत पोहोचलं पाहिजे. नाहीतर मध्येच दिवस मावळला तर आपलं लग्न राहून जायचं, थेट पुढच्या वर्षावर जाईल. म्हणून विश्वामित्र ऋषींनी सांगितलं, इथूनच शेजारी एक नगरी आहे. ती म्हणजे पद्मावती नगरी आहे. आणि त्या नगरीमध्ये पद्माक्ष नावाचा राजा आहे. राजा लोकांची नावं ध्यानात ठेवत चला, कारण मी पुढच्या वर्षी परत विचारणार आहे. तुम्ही म्हणाल बाई अवघडच आहे, आमच्या आजचंच ध्यानात राहिलं, पुढच्या वर्षी कशाला विचारते. पद्माक्ष नावाचा राजा, पण राजाच्या पोटी पुत्र संतान नाही. म्हणून राजा राणी जंगलात जाऊन भजन करू लागले. आणि राजा राणीने ठरवलं भजन असं करायचं की प्रत्यक्ष लक्ष्मीच आपल्या घरी आली पाहिजे. पण माणसाने लक्ष्मीची उपासना कधी करू नये. का माहिती, लक्ष्मीची उपासना करणं म्हणजे थोडं कठीण आहे. हे गेले आणि जंगलात जाऊन यांनी आसन लावलं. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. लक्ष्मीचं भजन करू लागले. 12 वर्ष पूर्ण झाले पण लक्ष्मी काही प्रसन्न होईना. का प्रसन्न होईल. विडी आहे का लक्ष्मी नवऱ्याला सोडून येतायला. नवरा घरीच ठेवायचा आणि एकटी कशाला जाईल. आता तुम्ही रामायणाला आले तर चांगली गोष्ट आहे, कारण ते घर राखायला घरी राहिलीच पाहिजे. लक्ष्मी एकटी कशी येणार. आता आपण करतो ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा मांडतो. अरे एकटी लक्ष्मी कशी काय आपल्या घरी येईल. तिचं घर दार नवरा संसार सोडून आणि नेमकं दिवस मावळायच्या वेळी लक्ष्मी आपल्या पतीला सोडून कधीच कुठं जात नाही. ती भगवंताच्या पायाजवळच आहे. म्हणून भगवंताची सुद्धा पूजा मांडत जा, म्हणजे लक्ष्मी त्यांच्यासोबत येईल. भगवंताला बोलावलंच नाही तर भगवान कशाला येतील. भगवान नाही आली तर लक्ष्मी कशाला येईल. म्हणून दोघांनाही बोलवत चला. लक्ष्मीचं भजन केलं पण लक्ष्मी काही येत नाही. म्हणून नारद महर्षी आले 12 वर्ष झाल्यावर. आणि नारद महर्षीने विचारलं, अरे काय भानगड आहे. त्यांनी सांगितलं, आम्हाला असं वाटतं लक्ष्मीने आमच्या घरी जन्म घ्यावा. त्यांनी सांगितलं एकटी येणार नाही, मग लक्ष्मी नारायण असं भजन करा. लक्ष्मी नारायणाचं भजन केलं आणि लक्ष्मी नारायण नारायण हरे हरे. लक्ष्मी नारायण नारायण हरे हरे.
लक्ष्मी नारायणाचं भजन केलं. बघा, एकट्या लक्ष्मीचं भजन 12 वर्ष केलं पण फुकट वायाला गेलं. आता मार्गशीर्ष महिन्यातली पूजा किती सफल होईल? एकटीची पूजा केली तर सफल होणार नाही. म्हणून दोघांची करा. 12 वर्ष पुन्हा दोघांचं भजन केलं. तेव्हा 12 वर्षाच्या शेवटच्या दिवशी लक्ष्मी नारायण प्रकट झाले आणि लक्ष्मी नारायण भगवान की. राजा राणीला विचारला, रे काय भानगड आहे, कशासाठी भजन केलं? राजाने सांगितलं, आमची दोघांची अशी इच्छा आहे की लक्ष्मीने आमच्या घरी जन्म घ्यावा. नारायणाने सांगितलं, अशी अपेक्षा अजिबात करू नका, कारण जो लक्ष्मीच्या मागे पळतो ना तो अधोगतीला जाऊ शकतो. लक्ष्मी चंचल आहे, अनर्थ होऊ शकतो, मनुष्य चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. पण राजाने हट्ट धरला, मी भजन केलंय ना, मला लक्ष्मी पाहिजे ना, कारण जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. लोक सगळे देवाचं भजन करतात आणि मुलं मागतात, पण मला मुलगी पाहिजे, ती प्रत्यक्ष लक्ष्मी पाहिजे. नारायणाने सांगितलं, असं करू नका, लक्ष्मी मागू नका. पण राजाचा हट्ट आहे, म्हणून भगवान महाविष्णूने आणि लक्ष्मीने एक फळ त्यांच्या हातात दिलं आणि सांगितलं, हे फळ घरी जाऊन हे सेवन करा. राजा राणी ते फळ घेऊन आले. त्या फळाचं नाव आहे कोहळ. कुंबळ म्हणतात त्याला, कुंबळ काही ठिकाणी. ते कोहळ नावाचं फळ घरी आणलं आणि ते फळ आता कापायचं आहे, त्याचे 2 भाग करायचे. म्हणून राणीने असं विडीच्या नुसतं समोर धरलं तर फळ असं कलकल कलकल उरलं आणि एकदम त्याच्यामधून एक सुंदर अशी गोजीरवाणी मुलगी प्रत्यक्ष महालक्ष्मी निघाली. म्हणून कोहळ दारात बांधतात का? कारण तिच्यात प्रत्यक्ष महालक्ष्मीचं वास्तव्य त्या फळात आहे. मग ते फळ जर दारात असलं तर काही अनर्थ टळत असतात, म्हणून ते फळ दारात बांधलं पाहिजे. कोहळ नावाच्या फळामधून लक्ष्मीचा जन्म झाला आणि लक्ष्मी अंगणात खेळू लागले. पद्माक्ष राजाच्या. पद्माक्ष राजा आहे म्हणून मुलीचं नाव पद्मावती ठेवलं. पद्मावती नावाची मुलगी अंगणात खेळती आहे. लहानाची मोठी होऊ लागले आणि एक दिवस नारद महर्षी तिकडे आले. नारद महर्षी आले आणि नारद महर्षीने विचारलं, अरे कोण आहे ही? सांगितलं, माझी मुलगी आहे. तिच्याकडे चांगलं बघितलं. नारद महर्षी म्हटले, ही तर आजीबाई आहे. नारद महर्षीची लक्ष्मी आजी आहे. अरे आजीबाई काय भानगड आहे? आजीने सांगितलं, गप्प बसायचं. का? लक्ष्मी म्हटली, अरे यालाच हौस होती त्याचं वाटोळं करून घ्यायची, मी तरी काय करू? मला माझ्या नवऱ्याला सोडून इथं यावं लागलं याच्या भजनामुळं. पण आता याला कळेलच काय होत असतं. नारद महर्षीने सांगितलं, राजा हिचं लग्न नाही का करायचं? राजा म्हटलं, करायचं ना, का नाही? आहे का एखादं चांगलं स्थळ, शिकलेला, नोकरीवाला, घरी चांगलं असलेला? नारद महर्षी म्हटले, भरपूर आहे, पण हिचा लग्न सहजासहजी होणार नाही. म्हणजे हिच्या लग्नामध्ये भयंकर भयंकर असं युद्ध होणार आहे आणि युद्धामध्ये रक्ताचा पूर येणार आहे आणि त्यामध्ये काहीही होऊ शकतं. काय? म्हणून स्वयंवर सोहळ्यामध्ये पण जरा कठीण ठेवा. नारद महर्षीला राजाने सांगितलं, तुम्ही सांगा ना. मग नारद महर्षीने सांगितला, पण असा ठेवा, ज्या पुरुषाचा रंग निळा आहे त्याच्यासोबत पद्मावतीचा विवाह होईल. आता निळ्या रंगाचा कोण आहे? भगवंताशिवाय तर कोणीच निळ्या रंगाचा नाही. निळ्या रंगाच्या पुरुषासोबत होणार म्हणून पत्रिका छापल्या, सगळीकडे वाटल्या. सगळे येऊ लागले. राजे, राजकुमार, विद्वान, पंडित, शास्त्री, यक्ष, किन्नर, गंधर्व, देव, राक्षस, मानव सगळेजण आले आणि पद्मावती त्या सोहळ्यामध्ये अजून तर गेली सुद्धा नाही. म्हणून राजे शेजारी बसले ना आपल्या आसनावर, एकमेकांना म्हणू लागले. तो म्हटलं, बघ बरं, दिसतो का मी जरा
म्हटला निळा कसला? अरे काळा काळा भंगार आहेस तू. तू म्हटलं मला काळा भंगार म्हणतो? अरे तू तर भोरा भोराच आहे रे, तू काय भारतातलं दिसतो का? तो म्हटलं मला असं म्हणतो. हा म्हटलं मला असं म्हणतो. दोघांचं भांडण जुंपलं. असं भांडण जुंपलं की मारामाऱ्या लागल्या. मारामाऱ्या लागल्या तर पद्माक्ष राजाला वाटलं इथं शुभ कार्य चालू आहे, शुभामध्ये अशुभ घडू नये म्हणून राजा घाईघाईने पळत आला आणि दोघांनी तलवारी काढल्या. शस्त्र काढणार एकमेकांना मारणार. तसाच राजा मध्ये गेला. जसा राजा मध्ये गेला दोघांच्या तलवारी राजाच्याच मागेवर. राजाचं धडा वेगळं शिर झालं. राजा मरण पावला. म्हणून सर्व कार्यक्रम विस्कळीत झाला. सगळे राजे राजकुमार आपापल्या गावी निघून गेले आणि महाभयंकर रणकंदन झालं. रक्ताचा पूर नगरीतून बाहेर वाहू लागला आणि राजा गेला म्हणून राणी सती गेली. आणि बघा लक्ष्मीचं कसं असतं, लक्ष्मीची उपासना काय आहे. म्हणून आणि त्या मुलीने बघितलं आपल्या लग्नात एवढं मोठं विघ्न झालंय, आईबाप गेले, आता कुणीच एखादा राक्षस येईल आणि मला उचलून नेईल. म्हणून तिने मागच्या दाराने बाहेर उडी टाकली आणि जंगलाच्या रस्त्याने पळू लागली. पळता 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 इतक्या लांब गेली, घनदाट जंगल लागलं आणि जंगलामध्ये पाहता पाहता आकाश मार्गाने लंकेचा राजा रावण चालला होता. रावणाने बघितलं अरे बापरे काय सुंदर मुलगी आहे आणि एकटी जंगलात पळती आहे. रावणाने आपलं विमान खाली उतरवलं आणि मुलीकडे येऊ लागला. तेवढ्यात त्या मुलीने बघितलं आता हा राक्षस मला पळवून नेईल. म्हणून एक सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये त्या मुलीने उडी टाकली. जेव्हा मुलगी पाण्यात पडली रावण म्हटला अरे अरे किती मूर्ख मुलगी आहे, अरे मी तिला किती सुखात ठेवलं असतं, कशाला पाण्यात उडी टाकली, कशाला जीव दिला, पण मी तिला मरू देणार नाही म्हणून रावणाने सुद्धा उडी टाकली. आणि त्या सरोवरामध्ये इतकं खोल सरोवर होता की खाली पाताळापर्यंत खोल होतं. त्या सरोवरात रावण थेट खाली गेला आणि पाण्याचा ठाग आणला. रावणाला मुलगी सापडली नाही पण एक असं चमकणारं रत्न सापडलं. रावण म्हटला रत्न का होईना. रावण ते रत्न घेऊन आला आणि वरती आल्यावर त्याने ते रत्न एका पेटीत घातलं. रत्न पेटीत घातलं आणि तो लंकेला गेला. पण रावणाला असा आनंद व्हायचा जाऊ दे पोरगी गेली तर, पण एक रत्न इतकं भारी आहे. आता मंदोदरीला खुश करण्यासाठी मंदोदरीलाच देतो, तिला सांगतो हे बघ मी तुझ्यासाठी भारतातून काय आणलं. रावण नेहमी भारतात यायचा आणि चांगल्या चांगल्या वस्तू न्यायचा. भारतात खूप चांगल्या वस्तू होत्या. इंग्रजांनी सुद्धा खूप चांगल्या वस्तू भारतातून नेल्या. भोजपूरची सरस्वतीची मूर्ती नेली इंग्रजांनी. इंग्रजांनी इतक्या चांगल्या वस्तू भारतातल्या नेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार नेली. त्यांनी भारतातली विद्या भारतातून नेली, भारतातलं शस्त्र नेलं आणि दिल्लीचं सिंहासन इंग्रजांनी नेलं. म्हणून अशा काही वस्तू रावण सुद्धा अशा वस्तू भारतातून न्यायचा. आणि मंदोदरी ही पतिव्रता होती, ती एक राजा रावणाची पत्नी होती. म्हणून जेव्हा ती पेटी घेऊन गेला, पेटी देवघरात ठेवले, रात्रीच्या वेळी झोपला. पण सकाळी लवकर उठून मंदोदरीला म्हटलंय बघ मी काय आणलं तुझ्यासाठी. मंदोदरी म्हटली काय आणलंय. अहो काय आणलं असेल. रावण म्हटलं तू सांग काय आणलं असेल. ती म्हटली मला काय माहिती. मग सेवकांना सांगितलं जा रे ती देवघरात पेटी आहे तेवढी घेऊन ये इकडं. एक सेवक गेला घाईघाईने हलक्या हाताने पेटी उचलला. एवढीशी पेटी पण त्या सेवकाला एवढा ताकद लावून उचलतो तरी सुद्धा पेटी उचलत नाही. अरे दुसरा गेला दोघांनी धरून उचलली तरी उचलत नाही. पेटी ओढत ओढत आणावी लागली. आणि जेव्हा पेटीचं कुलूप उघडलं, झाकण वरती गेलं तर त्याच्यामध्ये रत्न नव्हतं, एक छोटीशी मुलगी त्यामध्ये होती. अरे ती मुलगी त्या पेटी उघडल्या बरोबर खद खद हसू लागली आणि रावणाला सांगू लागली अरे
परतवणी येईन लंका भोणे. अरे मुलगी बघितल्याबरोबर मंगलदारी म्हटली आता तर हद्द झाली तुमची. एवढे दिवस स्त्रिया आणत होते, आता लेकरं पण आणायला लागले का? अहो असं का करता तुम्ही? काय मिळणार आहे तुम्हाला? रावणाने सांगितलं अगं पण मी मुलगी आणलीच नव्हती, मग ही काय आपोआप आली का? अगं एक रत्न होता. रावण म्हटलं जाऊ दे, असू दे मुलगी, तुला तरी कुठं मुलगी आहे, राहू दे तुला होईल. तेवढ्यात नारद महर्षी आले, कारण नारद महर्षींना हे काम करावंच लागत होतं. नारद महर्षी आले. नारद महर्षीने सांगितलं रे ही सामान्य नाहीये, ही लंकेचा नाश करील, हिला नेऊन टाका, कुठंतरी पुरून टाका, हिला जिवंत ठेवू नका. काय? कारण ही लंकेचा नाश करू शकते. म्हणून रावण म्हटलं खरोखर, कारण ही अचानकच निर्माण झालेली आहे. म्हणून सेवकांना सांगितलेला रथात घाला आणि लांब एखाद्या जंगलात नेऊन तिला पुरा. मग रावणाने सेवकांना सांगितल्यावरून सेवकांनी ती गाडीत रथात घातली ती पेटी आणि लांब कुठेतरी एका जंगलात नेऊन ती पेटी पुरली. खोल असा खड्डा खोदला आणि त्याच्यात पुरली पेटी, पुरून टाकली. आणि जेव्हा विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणाला ही कथा सांगताहेत, ते म्हटले इथं संपली का कथा? सांगितलं नाही, अजून 10 मिनिटं बाकी आहे. तसं आपल्याला थोडा सुरू व्हायला उशीर झाला होता पावसामुळं. म्हणून विश्वामित्र ऋषीने सांगितलं नाही, अजून आहे ना थोडं. ज्यावेळी जनकाने ठरवलं की पोरं ना उगाचच गावात फिरत आहेत, कारण शाळा नाही, सगळ्या आईबापाकडे मोबाईलही नाही. मग पोरं असे येडेवाणी करायला लागले, इकडं जाय, ह्याच्या मुगाच्या शेंगा तोडून आण, त्याचं काही बाजरी उपटून आण, काही ना काही खोड्या करायला लागले. मग यांना काहीतरी काम दिलं पाहिजे. म्हणून जनक राजाने ठरवलं एकेकाळी की यांना शेती द्यायची, म्हणजे भूमी दान करायचे, भूमिहीन लोकांना भूमी दान करायचे. हे काही आजचं नाहीये, हे तेव्हापासून आहे. म्हणून ज्यांना जे भूमिहीन आहेत त्यांना भूमी दिली, 2-2, 4-4 एकर जमीन दान केली. मग त्या लोकांनी सांगितलं बरं झालं, राजा खूप मोठा आहे, राजाने आपल्याला जमीन दान केली. मग त्यांनी नांगर धरला. नांगर असा धरला की सगळ्या गावातले नांगर एकत्र आणले आणि शेतामध्ये नांगर सुरू झाला. जसा नांगर सुरू झाला, पहिलं मोडून कडीला गेलं आणि परत मागे यायला लागले ना, तेवढ्यात म्हाताऱ्या माणसांनी सांगितलं पोरांना, तुम्ही जा पुढं आणि चांगलं नांगरामधलं. मग बांधाच्या कडीला आलं का मग आम्ही येतो. का बांधामध्ये धन असतं ना, तुम्हाला माहितीच नाही वाटतं. अरे बांधात काय असतं? या कलियुगामध्ये फक्त 2च गोष्टीमुळे कलह होणार आहे, एक कनक आणि कांता. मग धनासाठी आणि स्त्रीसाठी युद्ध होणार आहे, मारामारी होणार आहे, खून होणार आहे आणि या कलहामध्येच कलियुग संपणार आहे. भयंकर कठीण होणार आहे ते म्हणजे. म्हणून बांधावरून कधी भांडू नये, पण सगळं भांडण बांधातच असतं, त्याच्याशिवाय पिढी कडीला जातच नाही. पण का? पण सगळे त्या विचाराचे नसतात आणि सगळे ह्या विचाराचे नसतात, म्हणून तर असं घडत असतं. मग म्हाताऱ्या माणसाने सांगितलं बांधाच्या कडीला आलं की आम्हाला बोलवा, पण इथं दुसऱ्याच मोडात आला. असा काही खडखड 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 आवाज झाला आणि एकदम नांगर असा उडून लांब पडला, बैलही पळाले. अरे काय वाजलं असेल? ते म्हटले अरे धनाची पेटी निघाली. म्हणून बाकीचे लोक उकरू लागले, इकडून खोदतात तिकडून खोदतात, भली मोठी पेटी त्यामध्ये निघाली. सगळे लोक विचार करू लागले आता पेटी कोणाची? ज्याची शेती आहे पेटी त्याची का ज्याने शेती दिली त्याची? पण ते लोक त्रेतायुगातले होते, कलियुगातले नव्हते. त्यांनी सांगितलं अरे ज्याने शेती दिली ना त्याने फक्त शेतीच दिली, पेटी दिलेली नव्हती, म्हणून पेटीचा अधिकार त्याचा आहे. पेटी घेऊन गावात आले आणि जनकाला
सांगितलं की तुमच्या शेतात निघाला. त्याने सांगितलं नाही तुम्हाला दिलंय ना सगळंच दिलंय. तर म्हटले नाही तुमच्या शेतात आहे, तुम्ही फक्त शेतीच दिलेली आहे. पण बाकीचे पुरोहित वगैरे म्हटले अरे पण उघडून तरी पहा किती धन आहे. म्हणून पेटीचं कुलूप उघडलं तर सुंदर अशी गोजीरवाणी मुलगी त्यामध्ये निघाली. ती प्रत्यक्ष साक्षात महालक्ष्मी होती, अयोनी संभवा. आणि ती मुलगी जनकाने आता सगळ्यांना हात जोडून सांगितलं एवढी मुलगी आता मलाच दान द्या. जनकाने ती मुलगी घेतली, शेतामध्ये निघाली. म्हणून तिचं नाव ठेवलं सीता. ती सीता लहानाची मोठी होऊ लागली. जनकाच्या नगरीमध्ये विश्वामित्र ऋषींनी रामाला सीतेच्या, तुमच्या लक्षात आली असेल आता मागील जन्माची कथा आणि चालू जन्माची कथा. तीच सीता लहानाची मोठी होऊ लागली, अंगणात खेळू लागली. आणि खेळता खेळता लग्नाच्या वयात आली. म्हणजेच लग्नाच्या वेळी सीता 6 वर्षाची होती. कारण जेव्हा सीता वनवासाला गेली तेव्हा ती 18 वर्षाची होती आणि राम 27 वर्षाचा होता. ध्यानात ठेवा. मग विश्वामित्र ऋषींनी सांगितलं ती सीता महान आहे, साक्षात महालक्ष्मी आहे, म्हणून तिच्या लग्नाचा स्वयंवर करायचा आहे. आणि त्यासाठी नगरीमध्ये खूप मोठी तयारी चालू आहे. पण काय आहे तिच्या लग्नाचा पण? विश्वामित्र ऋषींनी सांगितलं आता वेळ संपत आलाय ना, आता सांगणार नाही, पण नुसतं सांगून जाईल की लग्नाचा पण म्हणजे शिवधनुष्य जो उचलील त्याला सीता दिली जाईल. राम म्हटलं शिवधनुष्य? त्यांनी सांगितलं हो, शिवधनुष्याची कथा 2 तासाची कथा आहे. पण तुम्हाला उद्या घाई 1 तासात सांगून जाईल, कारण नंतर लग्न सोहळा होणार आहे. म्हणून विश्वामित्र ऋषींनी सांगितलं भगवान शिवजींचं शिवधनुष्य परशुरामाने तिथे ठेवला. त्याच्यासाठी खूप मोठी कथा आहे. का ठेवला, कसा ठेवला आणि त्याचाच स्वयंवर म्हणून का प्रयोग केला, तर त्याची सविस्तर कथा उद्या सांगितली जाईल. विश्वामित्र ऋषींनी सांगितलं आता आज इथंच मुक्काम करू, उद्या सकाळी आपण मिथिलेत जाऊ. उद्या सकाळी राम आणि लक्ष्मण मिथिलेत जातील मिथिला पाहण्यासाठी. तेव्हा तिथे सीतेची आणि रामाची, जेव्हा सीता आपलं कुलदेवी कुलाचार करण्यासाठी भद्रकालीच्या मंदिरात येईल तेव्हा बगीचेमध्ये रामाची आणि सीताची पहिली नजर भेट होईल. आणि नंतर लग्नाच्या मंडपाचं वर्णन, सर्व पाहुणी अतिथी कोण कुठं बसलं त्यांचं वर्णन, नंतर स्वयंवर सोहळा आणि नंतर लग्न सोहळा. म्हणून सगळ्यांनी उद्या
वर्षभर तुम्हाला भजन करीत राहायचं आहे, तेव्हा पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला कथा श्रवण करायला मिळू शकते. म्हणून हनुमानजीची खरोखर आपल्यावर एवढी कृपा आहे. अरे मोठमोठ्या गावातली सप्ताह बंद आहे, विना सुद्धा नाही, काहीच नाही, लोकांनी बंद म्हणजे एकदम बंद ठेवला. मी दारी